यांचं म्हणणं होतं की हम इनकी हड्डियाँ तोडेंगे, पर आज ह्या युवाने, ह्या पूर्ण देशाने यांची जी अकड तोडली आहे त्याचा आज आम्हाला अभिमान वाटतो. केंद्रामध्ये नीट पेपर फुटल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला. महाराष्ट्रामध्ये देखील TETचे पेपर फुटले, त्या संदर्भात तुमची काय भूमिका? आत्ताच्या घडीची सर्वात जी मोठी बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन होतं आणि आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मुंबईतील काही सदस्य आपल्यासोबत आहेत. आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेले बरेच दिवस आंदोलन जंतर मंतरवरती होतं. किती मोठं यश तुमच्या या पार्टीला मिळालेलं? सर्वात प्रथम यांचं म्हणणं होतं की हम इनकी हड्डियाँ तोडेंगे, पर आज ह्या युवाने, ह्या पूर्ण देशाने यांची जी अकड तोडली आहे त्याचा आज आम्हाला अभिमान वाटतं कुठेतरी. आणि आज देशाला पूर्ण दाखवून दिलं युवाने की हा देश फक्त युवाचा आहे आणि हा देश युवाच चालवणार आहे. आणि ज्यांच्यामध्ये पण ऐकण्याची क्षमता नाही, आज त्यांनी राजीनामा दिला, हा म्हणजे खूप मोठा यश आहे युवा शक्तीचा. आणि पहिल्या दिवसापासून मी अभिजित दिपके यांना धन्यवाद करतो आणि हर एक युवाला मी धन्यवाद देतो की आज तुम्ही दाखवून दिलं आहे, सरकार कोणती पण असू दे, पण जेव्हा न्यायासाठी उभा राहणार तेव्हा फक्त आणि फक्त युवा आणि संविधान. नाही, पण राजीनामा द्यायला खूप उशीर झाला असं वाटत नाही? कारण तुमच्यावरती लाठी हल्ला झाला अगदी 1-2 दिवसामध्ये, ज्यावेळेस तुम्ही आंदोलनाला सुरुवात केली होती. अवघ्या काही मोजक्या दिवसामध्ये राजीनामा द्यायला हवा असं वाटत होतं तुम्हाला, पण उशीर झाला असं वाटतं का? बघा, जसं मी तुम्हाला बोललो, त्यांना हड्डियाँ तोडायचे होते पण आम्हाला अकड तोडायचे होते. आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांच्याबरोबर डायलॉग करत होतो की तुम्ही या, आम्हाला समजा, आम्हाला ऐका, आमच्या मागण्या घ्या. आज 6 जून ते आजची तारीख जुलै झाला, ठीक आहे, 1.5 महिना झाला त्या गोष्टीला, ठीक आहे. त्यांनी ऐकलं नाही, म्हणजे कुठे ना कुठे पकड सरकारने ठेवली होती, आम्ही नव्हती ठेवली. आम्ही ऐकायला तयार होतो, सांगायला तयार होतो, पण तुम्ही कधी आलाच नव्हत्या. तर त्या हिशोबाने त्यांनी डिले केला, आम्ही डिले केलंच नाही. तुम्ही पहिल्या दिवशी पण येऊ शकले असते. आता तुम्ही आम्हाला बाळा बोलताय, तेव्हा आम्हाला काय काय बोलत होते तुम्हाला त्याची जाणीव आहे. त्या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्हा सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या काही आमदारांनी म्हटलं होतं की दहशतवादी आहेत, बाहेरनं फंडिंग तुमच्या आंदोलनाला होतं, हे सगळे तुमच्यावरती आरोप लावले होते. हे सगळे आरोप तुम्ही याच्याकडे कसं बघता आता की एवढं मोठं तुम्हाला यश मिळालं असताना? बघा, आज न्याय द्यायची वेळ आली तर तेव्हा आम्हाला बाळा बोलतायत आणि सुरुवातीला काय बोलत होते आम्हाला, तुम्ही अमुक आहात, तुम्ही तमुक आहात, आम्हाला इथून पैसे भेटतात. आम्ही हे सगळे जे कॉकरोच आहेत, काम धंदे सोडून खिशातले पैसेच गोळा करून दिल्लीला जायचो, दिल्लीवरून जयपूरला यायचो, पुण्याला यायचो, नागपूरला यायचो. आम्हाला कोणती पॉलिटिकल बॅकिंग नव्हती, आम्हाला कोणाचे सर्व मोठे कॉन्टॅक्टसुद्धा नव्हते, आम्ही फंडिंग नव्हती घेतली. फंडिंगची गोष्ट दूर, न्याय मागण्यासाठी फक्त आणि फक्त आहे ना 5,000 रुपये लागतात. एक स्टेज, एक माईक आणि एक जागा, बस, अजून काय नाही लागतं. याच्यासाठी फंडिंगची कुठून आहे गोष्ट आली मला नाही माहिती, पण सरकारने लक्ष दिलं पाहिजे. हे सगळे टीका देण्यापेक्षा युवाचं तुम्ही ऐकलं पाहिजे. किती मोठं यश आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राजीनामा दिलेला आहे. तुमचं किती मोठं यश तुम्हाला? हे सर्वात मोठं खऱ्या अर्थाने या देशाच्या तरुणांचं, युवकांचं आणि विद्यार्थ्यांचं यश आहे. आज जे काही या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खूप संघर्ष आम्हाला करावा लागला विद्यार्थ्यांना, आणि आज खऱ्या अर्थानं त्या नीट पेपरमध्ये निराशा आलेल्यामुळं 22 विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांच्या खऱ्या अर्थानं आत्म्यात शांती आज लाभली असं मी म्हणेल. आणि गेली जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाला हा संघर्ष उभा केलेला आहे आणि संघर्षाचं सर्वात मोठं यश आज आम्हाला मिळालेलं आहे. त्याचं सर्वस्वी श्रेय अभिजित दिपके यांना जातं, सोनम वांगचुकजी यांना जातं. आता या देशामध्ये नव्या बदलाची सुरुवात असं म्हणावं लागेल, जे तरुणांनी हे एवढं मोठं जे यश मिळवलेलं आहे. एका केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे, तेही तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या एका मंत्र्याचा. हो, बरोबर आहे. हे तरुण पिढीचं सर्वात मोठं यश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या राजकीय क्षेत्रामध्ये जर तरुण आपलं जर योगदान देणार असेल, आणि देईलच, कारण त्याला आता सगळ्या गोष्टी आपलं लोकशाही असेल, संविधान असेल, यांचं संपूर्ण नॉलेज आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो राजकीय क्षेत्रामध्ये येऊनही जनसामान्यांची सेवा, जे आपण लोकशाहीची व्याख्या करतो की लोकांनी लोकांच्यासाठी, लोकांच्या करिता चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही, ना की स्वतःच्या पिढ्या 7 पिढ्या जगाव्या, फक्त स्वतःसाठी संपत्ती कमवावी आणि आपण आराममध्ये राहावं, ही कुठंतरी कुटुंबची बुद्धी या ज्या राजकारण्यांनी चालवली
ठरवलेली आहे ती संपुष्टात येणार. ती केव्हा संपुष्टात येईल की ज्या आमच्यासारखे तरुण ज्यावेळी राजकारणात येतील त्यावेळी. या सगळ्या आंदोलनामध्ये सातत्याने तुम्ही मीडियाला देखील टार्गेट केलेलं आहे. काय एवढा रोष तुमच्या मनामध्ये आहे मीडियाच्या बाबत? नाही, मीडियाला आम्ही कधीही टार्गेट केलेलं नव्हतं आणि मीडियाला जे मारहाण झाली, मीडियावर अपशब्द बोलण्यात आलं, त्याचं आम्ही कुठेही समर्थन करणार नाही. ज्या ज्यावेळी मीडियाला मारहाण झाली, ज्या ज्या मीडियावर बाबा गोदी मीडिया असेल किंवा असे काही जे बोलण्यात आलं, त्यावेळी आमचे प्रवक्ते असतील किंवा आमची टीम असेल त्यांनी त्यावेळी उत्तरं दिलेली आहेत. आम्ही मीडियाचं समर्थन करतो कारण मीडिया ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज कोणताही अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम करणारी सर्वात मोठी भूमिका ही पत्रकारांची असते. आता याच्या पुढची भूमिका आहे. आता केंद्रामध्ये नीट पेपर फुटल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला. महाराष्ट्रामध्ये देखील TETचे पेपर फुटले. त्या संदर्भात तुमची काय भूमिका? आम्ही 16 तारखेला आझाद मैदानला मोठं आंदोलन दिल्लीच्या समर्थनार्थामध्ये केलेलं होतं. त्यावेळी आम्ही TETच्या मुद्द्यावरून या राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय दादाजी भुसे यांचाही राजीनामा मागितलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट त्यावेळी मागितलेली होती, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईमध्ये नव्हते. त्यावेळी संपूर्ण त्यांच्या टीमने आम्हाला गिरीशजी महाजन यांची भेट दिली. ते गिरीशजी महाजन यांना आम्ही ते निवेदन दिलं आणि गिरीशजी महाजन यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येणाऱ्या 6 ते 7 दिवसामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो आणि तुमचे ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही तिथं भेटून त्यांच्याशी बोला, त्यांची मीटिंग तुम्हाला लावून देतो. बरं. काका, कॉक्रोच जनता पार्टी ही तरुणाची पार्टी आहे. तुमचं समजा वयही बऱ्यापैकी झाले तरी देखील या सगळ्या तरुणाला तुम्ही पाठिंबा देत आहे आणि आज केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या सगळ्याबाबत कसं बघता? कॉक्रोच हे जे या युवा पिढीला जे भूषवलेलं आहे हा फार अपमानास्पद शब्द आहे. आणि त्या कॉक्रोच जगात त्या युवा पिढीला कॉक्रोच म्हणलं तर मी सिनियर कॉक्रोच आहे, त्या कॉक्रोचांचा वडील आहे. साहजिकच आमच्या मुलं योग्य प्रकारे विषय मांडत असताना त्यांना नोवेअर केलं. आमची मुलांना शिक्षणासाठी आम्ही पोटाला चिमटा देऊन लाखो रुपये खर्च करून आम्ही मुलांना शिक्षण देतो. त्याला मुलंसुद्धा 4 भिंतीच्या आत स्वतःला कोंडून घेतात. इतका अभ्यास करतात, नंतर समजतं की पेपर फुटी झाली. मग पेपर फुटी झाली तर ज्या वेळेला आम्ही निदर्शनास आणलं तर त्यावेळेला त्यांनी क्विक जर का ॲक्शन घेतली असती तर बरं वाटलं असतं. पण आज आमच्या 22 विद्यार्थ्यांनी म्हणजे त्या पालकांना किती वाईट वाटलं, त्यातला मी सुद्धा एक पालक आहे. मला खूप वाईट वाटलं. म्हणून ह्या युवा पिढी जी कॉक्रोच जी आहे त्याच्या पाठीमागे एक सिनियर कॉक्रोच म्हणून त्याच्या पाठीमागे उभा आहे. नक्कीच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि हे सर्वच कॉक्रोच जनता पार्टीचे सर्व सदस्य जे मुंबईतले आहेत ते एकवटलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो ओसंडून वाहतोय. तर शेवटी राज्यामध्ये देखील TETचा पेपर फुटला होता. त्याच्यानंतर या कॉक्रोच जनता पार्टीचं आता दुसरं जे टार्गेट आहे ते राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची देखील यांनी मागणी लावून धरलेली आहे. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.